हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 28 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, हैथी बंडखोर कोणत्या देशाचे आहे? उत्तर आहे येमेन. तर हैथी बंडखोर हे येमेन देशाचे आहे. तर येमेन देशाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर येमेन देशाची राजधानी आहे साना, भाषा आहे अरबी, राष्ट्रप्रमुख आहेत अली अब्दुल्ला सालेह आणि चलन आहे येमेनी रियाल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, एसेक्विबो प्रदेश कोणत्या दोन देशांमधील वादाचा विषय आहे? उत्तर आहे व्हेनेझुएला व गयाना. तर एसेक्विबो प्रदेश हे व्हेनेझुएला व गयाना या दोन देशांमधील वादाचा विषय आहे. तर व्हेनेझुएलाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. व्हेनेझुएलाची राजधानी आहे काराकास, भाषा आहे स्पॅनिश, सरकार आहे अध्यक्षीय प्रजासत्ताक, राष्ट्रप्रमुख आहे निकोलास मादुरो. स्वातंत्र्य दिन 5 जुलै 1811 स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले. तसेच ग्रान कोलंबियापासून 13 जानेवारी 1830 रोजी स्वातंत्र्य मिळाले. तर गयानाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. गयाना या देशाची राजधानी आहे जॉर्जटाउन, भाषा आहे इंग्लिश, सरकार आहे अर्ध अध्यक्षीय प्रजासत्ताक. तसेच स्वातंत्र्य दिन आहे 26 मे 1966, प्रजासत्ताक दिन आहे 23 फेब्रुवारी 1970. तसेच चलन आहे गयानीज डॉलर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कृष्णात खोत यांच्या कोणत्या कादंबरीसाठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे? उत्तर आहे रिंगाण. तर उत्तर आहे रिंगाण. तर कृष्णात खोत यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, साहित्य अकादमीच्या वतीने 2023 या वर्षासाठी किती भाषातील साहित्य पुरस्कार जाहीर झाले? उत्तर आहे एकूण 24 भाषातील साहित्य पुरस्कार यावर्षी जाहीर झालेले आहे. उत्तर आहे 24 भाषा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे प्रकाश पर्येकर यांना कोकणी भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. उत्तर आहे प्रकाश पर्येकर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न 2023 कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना. तर सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांना भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न 2023 हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर खेळ आहे बॅडमिंटन. मेजर ध्यानचंद पुरस्काराबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मेजर ध्यानचंद पुरस्काराची स्थापना 2002 मध्ये झाली. हा पुरस्कार दरवर्षी क्रीडा व युवा मंत्रालयातर्फे सादर केला जातो. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत सरकारच्या वतीने यावर्षी एकूण किती जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे? उत्तर आहे 26. तर भारत सरकारच्या वतीने यावर्षी एकूण 26 जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूला क्रिकेटसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला? उत्तर आहे मोहम्मद शमी. तर मोहम्मद शमी या खेळाडूला क्रिकेटसाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. तर अर्जुन पुरस्काराबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. अर्जुन पुरस्काराची सुरुवात 1971 रोजी झाली. पुरस्काराचे स्वरूप आहे 5 लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनवलेला अर्जुनचा छोटा पुतळा व प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच वर्ग आहे खेळ वैयक्तिक. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना कोणत्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला? उत्तर आहे तीरंदाजीसाठी. तर महाराष्ट्र राज्यातील ओजस देवतळे व आदिती स्वामी यांना तीरंदाजी खेळासाठी अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, 2023 या वर्षाचा अर्जुन पुरस्कार बुद्धिबळ खेळासाठी कोणाला जाहीर झालेला आहे? तर बुद्धिबळ खेळासाठी अर्जुन पुरस्कार यावर्षी आर वैशाली यांना जाहीर झालेला आहे. उत्तर आहे आर वैशाली. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन विषाणू J1चा पहिला रुग्ण आढळला आहे? उत्तर आहे सिंधुदुर्ग येथे. तर सिंधुदुर्ग येथे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात कोरोनाच्या नवीन विषाणू J1चा पहिला रुग्ण आढळलेला आहे. उत्तर आहे सिंधुदुर्ग. तर सिंधुदुर्गबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. सिंधुदुर्ग विभाग कोकण विभाग. जिल्हाधिकारी आहेत के मंजुलक्ष्मी. खासदार आहेत विनायक राऊत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारत सरकारचा क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार गणेश देवरुखकर यांना कोणत्या खेळासाठी जाहीर झाला? उत्तर आहे मल्लखांब. तर भारत सरकारचा क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य पुरस्कार गणेश देवरुखकर यांना मल्लखांब खेळासाठी जाहीर झालेला आहे. उत्तर आहे मल्लखांब. पुढचा प्रश्न पाहूया. तर द्रोणाचार्य पुरस्काराबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात 1985 साली झालेली आहे. भारतासाठी दिग्गज खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षकांना या पुरस्काराने गौरविले जाते. तसेच या पुरस्काराचे स्वरूप आहे विजेत्या प्रशिक्षकाला ट्रॉफी, प्रमाणपत्र व 15 लाख रोख बक्षीस दिले जाते. पुढचा प्रश्न पाहूया. क्रीडा क्षेत्रातील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2023 साठी कोणाला जाहीर झाला? उत्तर आहे कविता सेल्वराज. कविता सेल्वराज. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पॅरा तिरंदाजी खेळासाठी कोणाला अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे? उत्तर आहे शीतल देवी यांना. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, पवन कुमार व रितू नेगी यांना कोणत्या खेळासाठी 2023चा अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे? उत्तर आहे कबड्डी. पुढचा प्रश्न पाहूया. रमण सिंग यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे? उत्तर आहे छत्तीसगड. तर रमण सिंग यांची छत्तीसगड राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झालेली आहे. तर छत्तीसगडबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. तर छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर. जिल्हे आहे 18. भाषा आहे छत्तीसगडी हिंदी.
तसेच राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री आहे विष्णुदेव साई. तसेच छत्तीसगडची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झाली. तसेच विधानसभा जागा आहेत 90. विधानसभा जागा 90. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? उत्तर आहे नरेंद्र सिंग तोमर. तर मध्य प्रदेश राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी नरेंद्र सिंह तोमर यांची निवड झालेली आहे. तर मध्य प्रदेश राज्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ, मोठे शहर आहे इंदौर, जिल्हे आहे 50, भाषा आहे हिंदी, राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल, मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. तसेच मुख्य सचिव आहेत इकबाल सिंह बैस. मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. विधानसभा जागा आहेत 230. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे ICCने जाहीर केलेल्या नवीन क्रमवारीनुसार एक दिवसीय क्रिकेटमध्ये कोणत्या खेळाडूने प्रथम स्थान पटकावले आहे? उत्तर आहे बाबर आझम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जसकीरत सिंग यांना कोणत्या खेळासाठी क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? उत्तर आहे गोल्फ खेळासाठी. तर जसकीरत सिंग यांना गोल्फ खेळासाठी क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे. उत्तर आहे गोल्फ. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.